हा फेस्टिवल हा खाजगी फेस्टिवल आहे, नगर परिषदचा याच्यात कुठलाही घेणा देणा नाहीये आणि हे शब्द कंप्लीट नगरपालिकाचे सीओ यांनी म्हटलेलं आहे, ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. सांगितलं राणू नगर परिषद, पण राणू नगर परिषद त्यामध्ये आयोजक म्हणतात काय आहे म्हणजे त्याला आपण काय हे करणार. एक डहाणू नगरपालिकेने अजून कोणती परवानगी दिली आहे. डहाणू अध्यक्ष हे डहाणू फेस्टिवल यावर्षी करत आहेत. पहिले तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही किती लोकांना रोजगार दिलाय. लोक आपल्याकडे डहाणूमध्ये बाहेरून आले, पर्यटक म्हणून आले डहाणू महोत्सव मध्ये, त्यांच्यासाठी तुम्ही एक साधी शौचालय सुद्धा ठेवली नव्हती. आम्हाला काही हरकत नाही या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी, पण हे जे तुम्ही डिक्लेरेशन केलं उत्सवाबद्दल, फेस्टिवलबद्दल, हे तुम्ही हॉटेल सरोवरमध्ये केलं. नगरपालिकाची बॉडीची कुठलीही ठराव या परवानगी न घेता तुम्ही स्वतः तिथे तारखा जाहीर केल्या. आम्हाला त्याचा विरोध होता. आता ठीक आहे, तुमची जी नियत आहे की या ठिकाणी फेस्टिवल झालंच नाही पाहिजे, तर ते लोकांना माहिती आहे. लोकांना तुम्हाला तुमची जागा ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी दाखवलेलीच आहे. तुम्ही कितीही विरोध केला तर त्याच्या तुमच्या विरोधात लोकांना काही लेणं देणं नाही मिळत. डहाणूची जनता खूप हुशार आहे आणि पालघर जिल्ह्याची किंवा येणारी जी जनता आहे, लोकांना तिथे याचा अनुभव नाहीये, किंवा त्यापेक्षा असं म्हणेल की जो एरोगन्सी वापरत असेल तर त्या लोक काय तुम्हाला सर्व्हिस आणि कशी ते योजना करणार आहेत यावर प्रश्नचिन्ह आहे. जे रशियन बँड होता तो कुठला, तो कोणता आपला डहाणूच्या वॉर्डमधून होता. तुम्ही पण रशियामधून आणले होते ना, लहान लहान कपडे घालून नाचवले होते ना बायांना. की हा फेस्टिवल हा खाजगी फेस्टिवल आहे, नगर परिषदचा याच्यात कुठलाही घेणा देणा नाहीये आणि हे शब्द कंप्लीट नगरपालिकाचे सीओ यांनी म्हटलेलं आहे, ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. सांगितलं राणू नगर परिषद, पण राणू नगर परिषद त्यामध्ये आयोजक म्हणतात काय आहे म्हणजे त्याला आपण काय हे करणार. एक डहाणू नगरपालिकेने अजून कोणती परवानगी दिली आहे. डहाणू अध्यक्ष हे डहाणू फेस्टिवल यावर्षी करत आहेत. नमस्कार, मी निमील गोहिल, जिल्हा अध्यक्ष VJNT भारतीय जनता पार्टी, तसेच माजी नगरसेवक डहाणू नगर परिषद. आज हा व्हिडिओ बनवायचा मूळ कारण असं आहे की डहाणूमध्ये जे डहाणू फेस्टिवल होत आहे त्या संदर्भाचा हा एक व्हिडिओ आहे. व्हिडिओचं कारण असं की मुळात हा जो डहाणू फेस्टिवल स्वरूपात जे काही फेस्टिवल आयोजित केलेला आहे तो डहाणू नगर परिषदेचा फेस्टिवल नसून तो मुळात एक खाजगी कार्यक्रम आहे. खाजगी लोकांनी रचलेला आणि खाजगी लोकांच्या माध्यमातून होणारा हा फेस्टिवल आहे. मुळात हा डहाणू बीच फेस्टिवल जो नगर परिषद 2022 पासून करत आहे तो हा फेस्टिवल नव्हेच. 2022ला हा पहिल्यांदा फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला होता डहाणू नगर परिषदच्या माध्यमातून, आणि हा फेस्टिवल करत असताना डहाणू नगर परिषदला चांगल्या अधिकाऱ्यांचा साथ सहकार भेटला, तसेच डहाणूकरांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळालेला आहे. खरं म्हणजे त्यावेळचे प्रांत मॅडम असीमा मित्तल, तसेच तहसीलदार अभिजित देशमुख, बीडीओ मॅडम सस्ते मॅडम होत्या, PI बांगर साहेब होते, PWDचे डेप्युटी इंजिनियर जाधव साहेब होते, तसेच डहाणू नगर परिषदचे सीओ तेव्हाचे वैभव आवारे, अशा सगळ्यांच्या लोकांच्या मिळून आणि तेव्हाचे नगराध्यक्ष व सध्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्री भरतभाई राजपूत यांच्या सहयोगाने व यांच्या कल्पनेतून 2022ला घडलेला डहाणू नगर परिषदच्या डहाणू बीच फेस्टिवल हा पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेला होता. हा फेस्टिवल करण्याच्या मागचा एकदम मोठा उद्देश असा होता की डहाणूचं नाव कुठेतरी फेमस व्हावा, कुठेतरी लोकांना कळावे, तसेच डहाणूकरांसाठी एक चांगला एक आयोजन, एक असा प्रोग्राम जिथे सगळं एकत्र येऊ शकतात. डहाणूची जनतांची जेवढी कला आहे ते तिथे समोर येऊ शकतात. डहाणूच्या खानपान विषयीच्या जेवढे काही माध्यम होतात ते तिकडे शोकेस होऊ शकतात. त्या माध्यमातून आणि डहाणूला एक टुरिझम डेस्टिनेशन मिळावा, त्या कल्पनेतून व त्या माध्यमातून हा 2022ला पहिला डहाणू बीच फेस्टिवल नगर परिषदेने आयोजित केलेला होता. सरासरी पहिल्या वर्षी खूप चांगला त्याला प्रतिसाद मिळाला. तसेच त्यानंतर
2.0 झाला, 3 झाला आणि डहाणूचं नाव पूर्ण कोकणामध्ये डहाणू बीच फेस्टिवल आता होणारा फेस्टिवल हे कुठेच होत नाही. हे मी ठामपणे सांगू शकतो, कारण की कोकणभर फिरत असतो आणि ज्या पद्धतीने आपल्याकडे समुद्राचं नैसर्गिक वातावरण आहे, जसं समुद्र किनारा आपल्याकडे लाभलेला आहे आणि त्या हिशोबाने डहाणू नगर परिषदचा फेस्टिवल हा एक उत्तम फेस्टिवल आपल्याकडे होतो. बरं, हा झाला 2022चा विषय. त्यानंतर 3-4 वर्ष फेस्टिवल चांगलाच खूप रंगला, लोकांना खूप प्रतिसाद मिळाला. साधारणतः 4.5-5 लाख लोक डहाणू बीच फेस्टिवलचा प्रतिसाद घेतात. खूप वेगवेगळ्या दिशेतून लोक येतात, थेट गुजरातच्या सुरतपासून, नाशिकपासून ते मुंबईपासून ते सगळेच लोक त्या बाजूला सहभागी व्हायला येतात डहाणू फेस्टिवलमध्ये. परंतु यंदा होणारा जो काही बीच फेस्टिवल आहे हा डहाणू नगर परिषदचा नसून हा एक प्रायव्हेट फेस्टिवल आहे आणि फक्त नगरपालिकाचा जो जुने प्रमोज आहे तो वापरून लोकांना भ्रमित करण्याचा हा एक डाव खेळला जातो आहे. लोकांना भ्रमित करण्यात येते की हा फेस्टिवल त्या स्वरूपाचा असेल किंवा डहाणू नगर परिषद इन्व्हॉल्व आहे. तर हा फेस्टिवल त्या लोकांसाठी मला असंच सांगायचं आहे की ज्या लोकांना माहिती नाही आहे किंवा ते जे भ्रमित होत आहे प्रमोस पाहून किंवा कसं, तर त्यांना एवढंच सांगायचं आहे की हा फेस्टिवल डहाणू नगर परिषद करत नाही आहे. यांचा खुलासा नगरपालिकाचे सीईओ यांनी स्वतः दिलेला आहे व त्याचा व्हिडिओ आम्ही याच्याबरोबर टाकू, तेही तुम्ही पाहू शकता. ज्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की डहाणू नगर परिषदच्या या फेस्टिवलची कुठलाही सहभाग नाही किंवा नगरपालिका याच्यात कुठलाही इन्व्हॉल्व्ड नाही आहे. तरी देखील डहाणू नगर परिषदची जेवढी काही लोक आहेत किंवा स्टाफ आहे त्याचा गैरवापर या फेस्टिवलमध्ये होताना दिसत आहे. बरं, तेवढंच इकडे थांबत नाहीये, तर आमच्याकडे इथपर्यंत बातम्या आहेत आणि इथपर्यंत लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे की त्यांना त्यांच्या दलात बोलवलेलं आहे, नगरपालिकामध्ये त्यांच्या दलात बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडून पैसे घेतले जात आहे जोर जबरदस्तीने ठेकेदाराकडून. हा एक मोठा गांभीर्य विषय आहे. सांगायला खूप काही व्हिडिओमध्ये लोकांनी सांगितले की आम्ही पैसे नगरपालिकाचे वापरणार नाही, आम्ही यो करणार नाही, ते करणार नाही. परंतु शेवटी हा असा विषय होत आहे की शेवटी जोर जबरदस्तीने ठेकेदारांकडून पैसे वसुली करत जात आहे. लोकांकडून नाही तिकडे पैसे जोर जबरदस्तीने घेण्यात येत आहे. फेस्टिवल करावा ही आमची इच्छा आहे, नाही असणारा फेस्टिवल झालाच पाहिजे. परंतु नगरपालिकाचा फेस्टिवल हा एक वेगळा विषय आहे आणि हा खासगी फेस्टिवल हा एक वेगळा विषय आहे. तर या सगळ्यामध्ये असा विषय आहे की जेवढे स्टॉलवाले पण यामध्ये बुकिंग केलेलं आहे त्यांना पण असं भीती आहे की आमचा धंदा होणार की नाही होणार आहे. तर काही स्टॉलवाल्यांनी आम्हाला संपर्कही साधलेला होता, कारण की आम्ही एवढे वर्ष करत होते आणि आम्ही याच्यात संपूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होत्या. तर त्यांनी असं पण आम्हाला सांगितलं की आम्ही या बोलीवर स्टॉल बुकिंग केलेलं की आमचा धंदा नाही झाला तर आम्हाला पैसे परत मिळावे. त्याचबरोबर जे काही मी तुम्हाला मागे सांगितलं आहे की ठेकेदाराकडून पैसे वसुली करत जात आहे, तसे बाकी इतरही काही बऱ्याचशा गोष्टी आमच्या कानात येत आहेत. तर मला एवढंच म्हणायचं आहे की लोकांना जागृत करण्यासाठी हा एक व्हिडिओ आहे की हा फेस्टिवल नगरपालिकाचा नसून हा एक खाजगी कार्यक्रम आहे. नगरपालिकाचा फेस्टिवल होत असताना आमच्याकडे 1-1 रुपयाचा हिशोब असतो. कुठला पैसा कुठे वापरला गेलाय, कसे पैसे आलेत, कसं नगरपालिकाचा आयोजन झाला आणि हा कम्प्लीट एक ऑडिट होतो. याचा फेस्टिवलचा कम्प्लीट कार्यक्रमचा ऑडिट होतो, त्या हिशोबाने तो हिशोब ठेवला जातो. पण ह्या फेस्टिवलचा कोण मायबाप नाहीये, त्याचा कसा खर्च होणार आहे किंवा काय होणार आहे ते आम्हाला पडायचंही नाही. ते त्यांचा खासगी कार्यक्रम आहे, त्यांनी कसं करायचं, काय करायचं त्यांनी करावं. परंतु जे काय भ्रमप्रण लोकांकडे चाललेलं आहे की हा नगरपालिकाचा फेस्टिवल नाही आहे आणि ते नगरपालिकाचा लोगोही ते वापरत आहे. काही कारणाने तसे लोगो वापरतात असताना, परंतु हे फक्त लोकांना मिसगाईड करण्याचा कार्यक्रम आहे आणि हा खाजगी कार्यक्रम आहे. तर यापुढे याची चर्चा नगरपालिकामध्ये झालेली होती, मीटिंगमध्ये झालेली होती. तर आमच्याबरोबर आहे शिक्षण सभापती तसेच नगरसेवक राकामुथा, हे तुम्हाला सांगतील. नमस्कार, मी शैलेश नवनीत राकामुथा, सभापती शिक्षण समिती डहाणू नगर परिषद.
आता याबाबतची चर्चा डहाणू नगर परिषदच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये झाली होती आणि नगराध्यक्षांनी जेव्हा आम्हाला विनंती केली होती की तुम्ही पण याच्यामध्ये सामील व्हा उत्सवामध्ये, तर मी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्हाला काही हरकत नाही या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी, पण हे जे तुम्ही डिक्लेरेशन केलं उत्सवाबद्दल, फेस्टिवलबद्दल, हे तुम्ही हॉटेल सरोवरमध्ये केलं. नगरपालिकाची बॉडीची कुठलीही ठराव या परवानगी न घेता तुम्ही स्वतः तिथे तारखा जाहीर केल्या. आम्हाला त्याचा विरोध होता आणि मी त्यांना विनंती केली होती आणि हे तुम्ही रेकॉर्डिंगमध्ये पण बघू शकतात. मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही हे तारीखा चेंज करा, इथे आपण बॉडीमध्ये डिस्कस करू आणि सगळे एकत्र मिळून आपण डहाणू फेस्टिवल साजरी करूया. तर त्यांनी नकार दिला आणि मी जे भूमिका मांडतोय ते भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका मांडतोय की आमचा डहाणू फेस्टिवल आता पण जे होते त्याला आमचा विरोध नाही आहे, पण ही खाजगी कार्यक्रम आहे, खाजगी त्यांची फेस्टिवल आहे आणि आमचा परत एकदा सांगतो भारतीय जनता पार्टीच्या डहाणू फेस्टिवलला कोणताही विरोध नाहीये. आमचं एवढंच म्हणणं होतं की नगरपालिकेची कुठलीही पॉलिसी असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, तो जनरल बॉडीमध्ये ठराव घेऊन सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन हे कार्यक्रम करायचं. आम्ही एवढी विनंती केली होती, बाकी आमचा विरोध नाहीये. एकदा स्पष्ट परत तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टीचा कुठलाही विरोध नाहीये डहाणू फेस्टिवलला. बरं, जसं नगरसेवक व सिंचन सभापती शैलेशजींनी सांगितलंय आणि तुम्हाला म्हटलंय की याचा विरोध भारतीय जनता पार्टी मुळीच करत नाहीये. आमचा आक्षेप असाच आहे की जर का फेस्टिवल तुम्ही नगरपालिकेचं नाव घेऊन करत असेल तर विरोध आमचा तिथे आहे, कारण की हा खासगी फेस्टिवल आहे, तर नगरपालिकेचं नाव तुम्ही वापरू नये. आणि जर का तुम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून करायचं असेल तर त्या हिशोबाने रितसर व्यवस्थित पॉलिसी घेऊन आणि त्याची ठराव घेऊन आणि वेगळा विषय करून तो साजरा केला पाहिजे होता. एक मुळात तो विषय आहे. दुसरा असं पण आमच्या लक्षात आलेलं आहे की जेवढे स्टॉल बुकिंगसाठी ज्या नंबर त्यांनी जाहिरात केले होते लोकांकडे आणि लोकांनी त्या स्टॉल बुकिंगसाठी फोन केले, तर त्यांना खूप एरोगन्सीमध्ये आणि खूप उद्धटपणे त्यांना उत्तरं मिळालेली आहेत. त्यांना खूपच बेकार ट्रीटमेंट त्या स्टॉल ओनर्सना देण्यात येण्यात आली आहे, हे आमच्या कानामध्ये आलेलं आहे. तर अशा लोकांना जिथे याचा अनुभव नाहीये किंवा त्यापेक्षा असं म्हणेल की जो एरोगन्सी वापरत असेल तर त्या लोक काय तुम्हाला सर्व्हिस आणि कशी ते योजना करणार आहेत यावर प्रश्नचिन्ह आहे. आणि फेस्टिवलवरच कम्प्लीट प्रश्नचिन्ह आहे की हा प्रायव्हेट फेस्टिवल आहे आणि तो कसा ठरणार आहे ते लोकांनी समजून घेतील आणि लोकांना ते करतील काही. आता दुसरा विषय असा आहे की आमच्याबरोबर आहे माजी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक काकड साहेब, तेही नमस्कार. मी रमेश काकड, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक. मी फेस्टिवल आदिवासी लोकांना कुठला पण स्टॉल कोणी दिलेले नाही. लोकांनी अन्याय झालेला आदिवासीवरती बोला मी सांगून 2 शब्द संपवतो. तर आपण ऐकला काकड साहेबांकडून की या फेस्टिवलमध्ये डहाणूचे मूळ आदिवासी समाज यांना बाजूला ठेवण्यात आलेला आहे, यांना डरवण्यात आलेलं आहे, त्यांना स्टॉलमध्ये कुठलाही प्राधान्य देण्यात आलेलं नाही आहे. तर मुळात हा कम्प्लीट फेस्टिवल हा तुम्ही कोणासाठी करताय? डहाणूकरांसाठी करताय की स्वतःसाठी करताय की स्वतः एन्जॉयमेंट करण्यासाठी हा फेस्टिवल चालू आहे? याचा एक प्रश्न आहे. तसेच आम्हाला असंच म्हणायचं आहे की यावर्षी जो काही फेस्टिवल होत आहे तो प्रायव्हेट आहे जसं मागे सांगितलंय, परंतु हा मी सर्वांना आश्वासित करतो की पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये जसं डहाणू फेस्टिवल नगरपालिकाचं जसं डहाणू फेस्टिवल होत होता तो खूपच उत्कृष्टपणे आम्ही परत एकदा आणू आणि याचाही डबल मोठा जोराने जुमाने आम्ही हा कार्यक्रम करू आणि एक जोरात कार्यक्रम परत लोकांना उत्साहपूर्वक करता येईल आणि आनंद मानता येईल तसा हा कार्यक्रम करणार आहे. आणि ते निशुल्क होणार आहे. जसे आता 100 रुपये 200 रुपये काही काहीतरी चाललाय नवीन व्हिडिओ, ते आम्ही काय करणार नाहीये, पण आम्ही निशुल्क लोकांना एंट्री देऊन आणि कम्प्लीट तिथे एंटरटेनमेंट देणार आहे फक्त डहाणूकरांसाठी. आणि इतर जेवढे काही मान्यवर टुरिस्ट आमच्याकडे येतात आणि टुरिझम डेव्हलप होतो त्यासाठी हा फेस्टिवल आम्ही 2027ला परत आम्ही जोरात करूया. बरं, एक महत्वाचा मुद्दा असा आहे की गेल्या 3 वर्षापासून नगरपालिकामध्ये बॉडी नव्हती आणि नगरपालिका हे प्रशासन चालवत होता आणि हे करत असताना बीच फेस्टिवल झालेले आणि चांगल्या स्वरूपात बीच फेस्टिवल झालेले होते. तरी यावेळी जेव्हा नवीन चर्चित नगराध्यक्ष निवडून आले आणि पहिल्याच मीटिंगमध्ये त्यांनी असं सांगून चुकलं होतं की आम्ही जुनी बिलं देणार नाही. हा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला होता की आम्ही जुनी बिलं देणार नाही. या विचारावर जेव्हा तिथे
मोठी चर्चा झाली बॉडीमध्ये आणि तेव्हा हा विषय झालेला होता की बाई नगरपालिकाची आर्थिक विषय चांगली नव्हती म्हणून आमच्याकडे आता आम्ही जुनी बिलं देऊ शकत नाही सध्या किंवा देणार नाही जे काय मानलेला होता. तर आता नवीन जे काही कामं सुरू केलेली आहेत डेकोरेटरनी आणि इव्हेंट मॅनेजमेंटनी तर त्यांना थोड्या दिवसाआधीच पेमेंट मिळालेला आहे आणि हा पेमेंट का देण्यात आला, फेस्टिवलच्या आधीच कसं काय पेमेंट देण्यात आला त्यांना. जेव्हा फेस्टिवल जाऊन आता होत होत 1 वर्ष आला आणि 1 वर्षामध्ये त्यांना पेमेंट नाही मिळाला आणि आता फेस्टिवल होणार आहे म्हणून त्याला पेमेंट दिलेलं आहे. तर मुळात हा एक पैसे देण्याचं कारण असंही आहे की हा त्यांना एक ऍडव्हान्स स्वरूपात आहे का, ऍडव्हान्समध्ये दिलेले पैसे आहेत का. जरी बिलं जुनी काढली असेल तर पैसे यासाठी देण्यात आलेले आहे की त्यांनी नवीन कामं परत सुरू करावी त्याच लोकांनी. तर मुद्दा असा आहे की जिथे एका बाजूला सांगतात की आम्ही फेस्टिवलसाठी पैसे वापरणार नाही तर हा एक दुसरा पर्याय आहे पैसे वापरायचा. तर ह्याच्याशी लोकांना कळलं पाहिजे आणि हा महत्वाचा मुद्दा तुमच्यासमोर मांडता येईल. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी विपुल पटेल. आता थोडा वेळ अगोदर मी एक सोशल मीडियावर फेसबुकवर आजी आणि माजी नगराध्यक्ष यांचा डहाणू फेस्टिवल या संदर्भात मी व्हिडिओ पाहत होता आणि मी व्हिडिओ पाहत असताना त्यांनी जी काही माहिती दिली आणि जे काही लोकांना सूचित करत आहे तर मलाही देखील त्यामधलं काहीतरी वाटलं बोलावं असं आणि ते तुमच्या समोर मांडत आहे. त्यांनी काय केलं आणि आताच्या फेस्टिवलमध्ये काय होणार आहे, त्यामधून आता आधीच्या फेस्टिवलमध्ये लोकांना काय बोध भेटलं, किती लोकांना रोजगार मिळाला, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. 2022 साली जेव्हा प्रथम डहाणू फेस्टिवल आपण ऑर्गनाईज केलं होता त्यामध्ये प्रांत मॅडम, बीडीओ मॅडम, तहसीलदार, डहाणू नगर परिषद अशा प्रकारचा हा फेस्टिवल आपण पहिला साजरा केला होता आणि त्याच प्रकारे डहाणू नगर परिषदचे नगराध्यक्ष यांचा सहकार्याने किंवा त्यांच्या अंडरमध्ये ही पूर्ण फेस्टिवल पार पडला होता आणि त्यांची टीम मिळून हे सगळं सक्सेस सुद्धा केलं होतं. चांगलं होतं फेस्टिवल, त्याच्यामध्ये काही सांगायची हे नाही मिळत. चांगलं होतं फेस्टिवल, लोकांना आवडलं होतं, भरपूर गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे 22, 23, 24 आणि 25 असे प्रकारचे 4 फेस्टिवल झाले. त्यामध्ये त्यांचे जे माजी नगरसेवक ते बोलत होते की डहाणू फेस्टिवल आमचा उद्देश होता की टुरिस्ट जे पर्यटक आहे ते आपल्या डहाणूमध्ये यायला पाहिजे, त्यासाठी आमचा एक प्रयत्न होता. तर 4 वर्षामध्ये पहिले तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही किती लोकांना रोजगार दिलाय. लोक आपल्याकडे डहाणूमध्ये बाहेरून आले, पर्यटक म्हणून आले डहाणू महोत्सवमध्ये, त्यांच्यासाठी तुम्ही एक साधी शौचालय सुद्धा ठेवली नव्हती. ठीक आहे, 3 दिवसाचा फेस्टिवल असतो. त्या फेस्टिवल संपल्यानंतर त्याच ठिकाणी त्याच समुद्रावर जेव्हा पर्यटक आपल्या डहाणूमध्ये येतात त्यासाठी चांगली राहण्याची सोय कुठे आहे, चांगलं एक तुम्हाला शौचालय आहे का. जेव्हा फेस्टिवल संपल्यानंतर जे डहाणू पारनाका समुद्रावर लोक पर्यटक येतात त्यांना जर लघवी करायची असेल किंवा जी महिला असते मिल्क फेड म्हणजे लहान मुलांना दूध पाजायचे असेल तर त्यांना ती जागा नाही मिळत. तुम्ही 4 वर्षामध्ये एक शौचालय सुद्धा बनवू शकले नाही आणि तुम्ही मोठी मोठी गोष्ट करत आहे. ठीक आहे, आता तुम्ही दुसरा प्रश्न तुम्ही उपस्थित केला आहे की हा फेस्टिवल हे खाजगी आहे. खाजगी जरी असेल, डहाणू नगर परिषदाचा जो अध्यक्ष आहे राजेंद्र लखू माच्छी यांच्या नावाने त्या ठिकाणी हा फेस्टिवल होत आहे. डहाणू नगर परिषदचे नगराध्यक्ष हे प्रथम नागरिक डहाणूचे आहे, ते इन्व्हॉल्व झाले म्हणून पूर्ण नगरपालिका त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली असं आपण समजून घ्यायचं. आता दुसरा विषय त्यांनी मांडला आहे की जे ठेकेदार आहे त्यांच्याकडनं हे लोक पैसे घेत आहे फेस्टिवल हे करण्यासाठी. तर
मी जे माजी नगरसेवक आहे त्यांना मी सांगू इच्छितो की जेव्हा सगळे ठेकेदारांना जे नगराध्यक्ष दालनामध्ये जेव्हा बोलवलं होतं त्यावेळी त्यामध्ये मीही देखील बसला होता आणि त्याच्यामध्ये तुमचे राजेश पांचाल, अमर भानुशाली, नौशी लढिया, भरत बारी, बाकीचे इतर सगळेच ठेकेदार त्यामध्ये होते आणि त्यामध्ये रवी फाटक सुद्धा त्या बैठकीमध्ये होते. जेव्हा फेस्टिवलची गोष्ट निघाली त्यावेळी भरत बारी हे स्वतः बोलले की आम्ही हा फेस्टिवल सक्सेस करण्यासाठी आम्ही नेहमीच सगळ्या फेस्टिवलमध्ये आम्ही सहकार्य करत असते आणि या फेस्टिवलमध्ये देखील आम्ही सहकार्य करणार आहे. फुल नाही तर फुलाची पाकडी. म्हणजे त्याच्यामध्ये राजू माच्छीकडे बंदूक होती, रवी फाटककडे बंदूक होती की कोणाकडे बंदूक होती की ठेकेदारच्या या ठिकाणी आपण बंदूक ठेवली आणि जबरदस्ती केली. असं तर कोणत्याही आपले ठेकेदार आहे आपण जबरदस्ती केली नाही. आपले जे नगराध्यक्ष आहेत त्यांनी स्वतः सांगितलं तुमची इच्छा असेल तर तुम्ही मदत करा, नाहीतर काही जबरदस्ती नाही मिळत. त्यावेळी भरतवारी हे स्वतः बोलले की आमच्याकडनं सगळे ठेकेदारकडनं आम्ही सहकार्य करू. बरोबर. हे दुसरा पार्ट झाला. आता जे तुम्ही लोकांना सांगत आहे की जबरदस्ती करत आहे, हे करत आहे, बाबा तुम्हीही जे फेस्टिवल केलं आहे तेव्हा तुम्हीही लोकांकडनं पैसे घेतलेले आहे. तुम्ही तर गणपतीमध्ये देखील लोकांकडे पावत्या पाठवतात, ते तुमच्या प्रायव्हेट गणपती असून. हे तर लोकांसाठी, डहाणूसाठी हा फेस्टिवल आपण इथे साजरा केला जात आहे आणि याच्यामध्ये डहाणू फेस्टिवल हे डहाणूसाठी चांगल्यासाठी आपण करत आहे, जेणेकरून लोक जे टुरिस्ट आहे, जे पर्यटक आहे आपल्या डहाणूमध्ये यायला पाहिजे आणि काहीतरी बोध घेऊन जायला पाहिजे, काहीतरी चांगले व्यवसाय आपल्याला डहाणूमध्ये येईल. ह्याकरिता आपण फेस्टिवल ह्या करत आहे. आपण पहिले चिकू फेस्टिवल करत होते डहाणूमध्ये. तो फेस्टिवल आपण डहाणू महोत्सव चालू केला म्हणून तो चिकू फेस्टिवल कुठेतरी बंद झाला. ठीक आहे. आता तुम्ही बोलत आहे की जे माजी नगरसेवक जे बोलत आहे तुम्ही पॅराग्लाइड आहे किंवा इतर लोकांना तुम्ही समोरून फोन करून सांगत आहे की तुम्ही या फेस्टिवलमध्ये सहभाग घेऊ नका. आता ठीक आहे, तुमची जी नियत आहे की या ठिकाणी फेस्टिवल झालंच नाही पाहिजे, तर ते लोकांना माहिती आहे. लोकांना तुम्हाला तुमची जागा ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी दाखवलेलीच आहे. तुम्ही कितीही विरोध केला तर त्याच्या तुमच्या विरोधात लोकांना काही लेणं देणं नाही मिळत. डहाणूची जनता खूप हुशार आहे आणि पालघर जिल्ह्याची किंवा येणारी जी जनता आहे ते एक फेस्टिवल म्हणूनच येणार आहे. तुमच्या राजकीय म्हणून या ठिकाणी ते येत नाही. तो भरत राजपूत करत आहे किंवा कोण करत आहे त्याच्याशी काहीच लेणं देणं नाही मिळत. आणि दुसरा जो विषय आहे की तुम्ही जी स्टॉलचा जो विषय काढला आहे की स्टॉलसाठी आपण या ठिकाणी मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला माहिती सांगतो की आपण एक याच्यामध्ये रोटरी क्लब, लायन्स क्लब असाही देखील सहभाग आहे त्याच्यामध्ये आणि त्या सहभागीने आपण ते स्टॉलची जिम्मेदारी सगळी आपण रोटरी क्लब आणि लायन्स क्लबला दिलेली आहे. त्याच्यामध्ये ज्या कोणाला स्टॉल घ्यायचा असेल त्यांनी नाव द्यावं. आणि बाकीच्या तुम्ही जे बोलतात की पालघर आपला जिल्हा आहे ते स्थानिक लोकांना रोजगारसाठी किंवा जो स्टेज आहे सर्वप्रथम प्राधान्य आपण स्थानिक लोकांना दिलं पाहिजे. ते जे रशियन बँड होता तो कोणता आपला डहाणूच्या वॉर्डमधून होता? तुम्ही पण रशियामधून आणले होते ना, लहान लहान कपडे घालून नाचवले होते ना बायांना. म्हणून तुम्ही स्वतःच्या झाकून आणि लोकांच्या वाकून बघायचं. तुम्ही स्थानिक आपल्या डहाणूमध्ये बरेच कलाकार आहे, आदिवासी युट्यूब कलाकार आहे, चांगले आहे सगळे कलाकार. त्या लोकांना तुम्ही डावलून तुम्ही रशियनचे लोकांना बोलवले होते ना या ठिकाणी. म्हणजे बोलायचा, विरोध करायचा म्हणजे करायचा. एक फेस्टिवल आहे, तुम्ही केलंय तसं या ठिकाणी हे आपण करत आहे. तुम्ही तर उलट विरोधी पक्ष नेता तुमचा आहे, सगळे बांधकाम सभापती तुमचे आहे, आरोग्य सभापती सगळेच तुमच्याकडे डिपार्टमेंट आहे. स्वीकृत नगरसेवक तुमच्याकडे 2 आहे. तर तुम्ही तर उलट मोठा मन करून तुम्ही त्या फेस्टिवलमध्ये सहभाग घ्या. तुम्ही स्टेजवर या, मान सन्मान तुम्हालाही देखील भेटणार आहे. फक्त विरोध करायच्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्याच्यामध्ये तुमच्याही देखील नाव खराब होणार आहे. लोक तुम्हालाही शिवी घालणार आहे.
म्हणून आता तुम्ही बोलतात की याच्यामध्ये कोणताही शासकीय अधिकारी सहभागी नाही. मग याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब स्वतः हा फेस्टिवलमध्ये येणार आहे. तुम्हालाही देखील मान सन्मान पाहिजेत असेल त्या फेस्टिवलमध्ये या आणि जे तुम्ही लहानपणा स्वतःला समजत आहे हे साईडला ठेवून मोठा मन मोकळा घेऊन तुम्ही फेस्टिवलमध्ये या. तुम्ही ज्या पद्धतीने फेस्टिवल केला ते खूप चांगलं आणि उत्तम होता. मी त्यांना चांगलंच बोलणार आहे. जो आहे चांगलं त्याला मी चांगलंच बोलणार आहे. पण तुम्ही ज्या ठिकाणी ज्या विरोध करत आहे हे चुकीचं आहे. ह्या तुमच्या व्हिडिओनी किंवा काही गोष्टी लोकांना फोन करून सांगून तुम्ही हा स्टॉल ठेवू नका, तुम्ही हे लोक येऊ नका, तुमच्या सांगण्यावर कोणी काही करणार नाही. तुमच्या सांगण्यावरून लोकांनी मतदान तुम्हाला केलं नाही मिळत, बरोबर. म्हणून तुम्ही ते शांत राहा आणि डहाणू फेस्टिवलमध्ये तुम्ही सहभागी या. तुम्हाला ज्या मान सन्मान पाहिजे ते आम्ही नक्कीच द्यायचा प्रयत्न करू. तुम्हाला VIP मध्ये एंट्री देऊ आणि पहिल्या चेअरवर तुम्हाला बसवू, तुम्हाला बुके देऊ, तुम्हाला शॉल देऊ, सगळं तुमचा मान सन्मान आम्ही करणार आहे. म्हणून तुम्ही असं समजू नका की आम्ही आले तर आम्हाला कोणी दुर्लक्ष करणार, आम्हाला बुके देणार नाही. सगळंच मान सन्मान आम्ही तुम्हाला देणार आहे. म्हणून तुमचाही सहकार्य आम्हाला लागणार आहे. तुम्हीही जे काही मदत करणार असेल, तुम्ही ज्या पद्धतीने लोकांकडे वर्गणी घेत होते तुम्हीही द्या त्या फेस्टिवलमध्ये. आणि आपण हा ज्या नगराध्यक्षाचा याच्यानी जे फेस्टिवल होत आहे साजरा त्याच्यामध्ये सहभागी या एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.